महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। फलटण पंढरपूर रेल्वे लाईनसाठी माळशिरस तालुक्यातील हायवे लगतच्या जमिनींची मोजणी आणि रेल्वे खात्याला ती जमीन ताब्यात देण्यासाठी ऑगस्ट अखेर पूर्ण होणार असून त्या संदर्भात पंढरपूर रेल्वे स्टेशन मोठे गोडाऊन आहे। पण पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविकांची वर्षभर गर्दी असते आणि अनेक वेळा रेल्वे खात्याला सिमेंट, युरिया मटेरियल आणि साखर गोडाऊनमध्ये साखर लोड करणं आणि अनेक वेळा रेल्वे खात्याला सिमेंट, युरिया मटेरियल आणि साखर गोडाऊनमध्ये साखर लोड करणं आणि अनलोड करणं हे जिकरीचं काम होत आहे। त्यामुळे मध्य रेल्वे मुंबईचे जनरल मॅनेजर यांच्या विनंतीवरून पर्याय जागा म्हणून पुरंदावडे गावात शासनाची जमीन किंवा शेती महामंडळाची जमीन 60 एकर ही या कामासाठी उपयोग होईल आणि पुरंदावडे येथे मोठे जंक्शन आणि गोडाऊन बांधता येईल आणि साखर कारखान्याला सुद्धा जवळ असल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येईल। त्यामुळे पुरंदावडे येथे ए ग्रेड रेल्वे स्टेशन आणि मोठं कार्यालय तसेच रेल्वे खात्याला रहिवासीचं बांधकाम आणि गोडाऊन बांधण्यासाठी महामार्ग लगतसाठी जमीन देण्यासाठी मुंबईला आणि रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांना प्रस्ताव पाठवलेला आहे। मुंबई येथील चीफ इंजिनियर यांच्याबरोबर चर्चाही केली आहे। फलटण पंढरपूर रेल्वे लाईनची जुनी जागा सोडून 174 हेक्टर अतिरिक्त जमीन लागणार आहे। त्यामुळे या जमिनीच्या बरोबर पुरंदावडेची 21 हेक्टर जमीन DPR मध्ये प्रस्तावित करण्यासाठी विनंती केलेली आहे। त्यामुळे रेल्वे खात्याला महाराष्ट्र शासनानं 195 हेक्टर जमीन अतिरिक्त मागणी महाराष्ट्र शासनाकडे करणार आहोत। या प्रस्तावाला पुरंदावडे, सदाशिवनगर, तामशीदवाडी, जाधववाडी आणि भांबुर्डे या सर्व ग्रामस्थांची सहमती देखील दर्शवली आहे। त्यामुळे या प्रस्तावाला विद्यमान आणि माजी खासदार आणि आमदार यांनी याबाबत लक्ष देऊन सहकार्य करावे, जेणेकरून या भागातील लोकांना रोजगार मिळेल, हा भाग विकसित होईल असं मत फलटण पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे भानुदास सालगुडे पाटील यांनी व्यक्त केलं आहे। फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाची माळशिरस तालुका आणि पंढरपूर तालुक्यात मोजणी चालू आहे आणि महसूल विभाग ही जमीन रेल्वे खात्याला ट्रान्सफर करत आहे। अनेक वर्षाचा प्रकल्प पुढील वर्षी चालू होण्याची शक्यता आहे। आता डिमार्केशनचं काम चालू आहे। पण पंढरपूर इथे मालधक्का रेल्वे स्टेशनला बरेच अडचणी यायला लागलेत आणि लोडिंग अनलोडिंगला जिकिरीचा प्रॉब्लेम यायला लागले। दरवर्षी 1 कोटीच्या वर भाविक पंढरपूरला येतात ते आणि रेल्वे स्टेशन गावाच्या नजीक आहे। त्यामुळे रेल्वे खात्याने दुसरी जागा सुचवायला सांगितली होती। त्यामुळे आम्ही 2 वर्षापूर्वी शेती महामंडळाची पुरंदावडे हद्दीत 200 गट नंबर 226, 227, 228 आणि 229 ही 21 हेक्टर जमीन रेल्वे खात्याला मालधक्का, गोडाऊन, ऑफिस, रेसिडेन्शियल एरिया ह्यासाठी सुचवलेली जागा आहे आणि पुरंदावडे, सदाशिवनगर, येळीव, भांबुर्डी, जाधववाडी, तामशीदवाडी ह्या लोकांना रोजगार मिळेल आणि साखर कारखान्याला साखरेची वाहतूक करायला खर्च कमी येईल आणि बाकीचं एरिया मटेरियलला गोडाऊन भरपूर होतील। या भागाचा थोडा विकास येईल। त्यामुळे आपले माढा लोकसभेचे विद्यमान खासदार आणि माळशिरसचे विद्यमान आमदार ह्या प्रपोजलला हिरवा कंदील दाखवलेला आहे। तेही सहकार्य करणार आहेत आणि माजी खासदार या सर्वांनी रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला फलटण पंढरपूरचा DPR लवकरात लवकर मंजूर करून पुढील वर्षी कसं काम चालू होईल याची सर्वांनी नेते मंडळांनी सर्व पक्ष नेत्यांनी सहकार्य करावं आणि रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपर्यंत पोहोचून लवकरात लवकर ही मार्गी लावा आणि पुरंदावडे इथं भव्य दिव्य ए ग्रेड रेल्वे स्टेशन आणि मालधक्का व्हावा ही नम्र विनंती। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।